नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसाठी कुठल्याही अटी शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी व्हावी. खरीप हंगाम 2025 मध्ये घेतलेल्या पीक कर्जाची कर्जमाफीची समावेश करावा. काही नियमित कर्जदार जे शेतकरी आहे यांना अशा शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापेक्षा प्रोत्साहनपर अनुदान द्यावं. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाणारी मागणी यांच्यामध्ये आंदोलन देखील करण्यात आलं. शेतकऱ्यांना अपेक्षा होती. आता या संदर्भातील शासनाच्या माध्यमातून नेमकं काय उत्तर देण्यात आलेलं आहे की स्वीकारल्या जात आहे की योजनेच्या काही बदल यांच्यामध्ये करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काही सांगितलं जाते की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेलं बजेटवरती उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून यांच्यावरती काही उत्तर येईल अशा शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या. परंतु शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी या कर्जमाफीच्या संदर्भातील प्रश्न देखील उकल झालेले नाही. ज्यांच्यामध्ये कर्जमाफी एक कोड बनून राहिलेली आहे. म्हणजेच की कामकाज दरम्यान दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मनातील या कर्जमाफीच्या संदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला. कारण 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेली आहेत, आता मार्चपूर्वी कर्ज भरायचे आहे, या शेतकऱ्यांनी नेमके कर्ज भरायची का थकीत ठेवली तर पुढे थकीत कर्जदार होतील. सिबिल ढासळतो. म्हणजेच की पुढे सिबिल आपला स्कोर देखील ढासळतो, कमी होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कधीपर्यंत होणार आहे, या पात्रतेची या संदर्भातील निकषांच्या संदर्भातील शासनाच्या माध्यमातून द्यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून यांच्यावरती उत्तर देत असताना कर्जमाफी कोणाची होणार आहे जाहीर केले होते. परंतु यापूर्वी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सप्टेंबर 2026 पर्यंत थकीत असलेल्या कर्ज आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन कर्ज म्हणजेच की कर्जमाफी जाहीर करण्यात या ठिकाणी केलेल्या संदर्भातील काही अटी शर्ती निकष असतील त्या लवकरच सांगितल्या जातील. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असेल तोपर्यंत तरी यांच्यावरती GR येणं किंवा अटी शर्ती पर्यंत पुढील माहिती देणं शक्य नाही. अशा प्रकारची माहिती यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खरीप 2025 मध्ये घेतलेली कर्ज ही मार्च 2026 पर्यंत फेडायची आहे. 31 मार्च पर्यंत ही कर्ज त्या बँकेला चुकावीची आहे. आता याच पार्श्वभूमीवरती 25 मार्च हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालेल. शासनाचा जो संदर्भ GR आहे तो GR आला नाही आहे. शेतकऱ्यांना हे कर्ज नाईलाजानं होईना थकीत ठेवावे लागतील आणि थकीत ठेवलेल्या शेतकऱ्यांना पुढे बँकेच्या माध्यमातून पुन्हा कर्ज दिले जाणार नाही. या सर्व परिस्थितीमध्ये शेतकरी मोठ्या म्हणजे की विवंचनेत अडकलेले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या समितीचा अहवाल येणार आहे. त्यानंतर पुढे अभ्यास केला जाईल. त्यांच्यानंतर पुढे निकष अटी शर्ती येतील. यांच्या माध्यमातून आता खरीप 2025 चे कर्ज घेतलेले नाहीत तर शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय होणार आहे. शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी ही नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे कुठेतरी स्पष्ट करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपली कर्जमाफी होणार नसेल तर खरीप 2025 मधील शेतकऱ्यांना कुठेतरी आपली कर्ज भरून रेग्युलर ही तरी होतील. परंतु का रेग्युलर होईना थकीत ठेवता येणार अशा प्रकारची परिस्थिती या शेतकऱ्यांची झालेली आहे. जाहीर करण्यात आलेली आहे. कर्जमाफी ती शेतकऱ्यांना डोकेदुखी बनलेली आहे. धन्यवाद.